देवाली प्रवरा नगर परिषदेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत सभागृहातील आसन व्यवस्थेवरून आज मोठा गदारोळ निर्माण झाला। विरोधी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत थेट नगराध्यक्षांसमोरील हौदात उतरून निषेध नोंदवला। निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या 3 बैठकीत विरोधी नगरसेवकांची स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिले होते। मात्र आज झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीच्या सुरुवातीलाच विरोधी नगरसेवकांना सभागृहाच्या शेवटच्या भागात बसण्यास सांगण्यात आले। यामुळे वातावरण तापले। वंचितचे जिल्हाध्यक्ष व विरोधी नगरसेवक संतोष चोळके यांनी संतप्त होत थेट नगराध्यक्षांसमोरील हौदात उतरून निषेध केला। सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांची आसन व्यवस्था सभागृहात समोरासमोर स्वतंत्रपणे करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान नगराध्यक्ष कदम यांनी पुढील बैठकीत योग्य ती आसन व्यवस्था केली जाईल असे स्पष्ट केले। मात्र तत्काळ तोडगा न निघाल्याने विरोधी नगरसेवकांनी सभागृहातील आपली जागा सोडून सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या बैठक व्यवस्थेत बसून अर्थसंकल्पीय बैठकीत सहभाग नोंदवला। यावेळी नगरसेविका सुनीता थोरात, दासू पठारे, शरद वाळुंज, पल्लवी ठूस आदी नगरसेवक उपस्थित होते। सभागृहातील या प्रकारामुळे अर्थसंकल्पीय बैठकीत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। बसायच्या व्यवस्थेबाबत तुम्हाला स्पष्ट जागेवर बसण्यामध्ये येऊ नका। कधी नाही तुम्ही पाहिले मीटिंग बसून तुम्ही आम्हाला ऐका, तुम्ही जरी पीठासीन अधिकारी असले तर कोणत्याही सदस्याचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला नाही। काहीच केलेलं नाही। मग काय बसवलं तिथं? कुठं? सभागृहाच्या बाहेर बसवलं तुम्हाला? विरोधी पक्षाला घेऊन बसवा ना। विरोधी तुमचे सत्ताधारी इकडून बसतील, विरोधी इकडून बसतील ना। मी आपण जे इथे कामकाज करतो हे कशाच्या आधारावर करतो? जनतेनं पाठवलं ना आलो ना हे इथं। कामकाज कशाच्या हो, आधारावर? कशाच्या आधारावर? तुम्ही सांगा। अधिनियमांच्या आधारावर करतो। नगर परिषद अधिनियम त्याच्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे। त्याच्यामध्ये पीठासीन अधिकाऱ्याचा जो अधिकार आहे कुठं कशी बैठक व्यवस्था करायची। पण तुम्हाला मी मागच्या मीटिंग मध्ये आपली चर्चा झाली होती घटनेचे, तुम्हाला आठवतंय का बघा? आपण काय विषय झाला होता की तुम्ही मला भेटा नंतर खाली भेटा आपण